नमस्कार मंडळी. आता गणपती बाप्पा येत आहेत, तर वेगवेगळे नैवेद्यासाठी मोदक तर झाले पाहिजेत ना, म्हणून तुमच्याबरोबर खास एक रेसिपी शेअर करते. ओरिओ बिस्किटचं मी मोदक घेऊन आलेली आहे रेसिपी. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. खूप छान पद्धतीने लहानांना पण खूप अगदी आवडीने खातील अशा पद्धतीचे आणि मोठेसुद्धा आवडीने खातील अशा पद्धतीचे हे ओरिओ बिस्किटचे मोदक बनवलेले आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि रुहीज किचन 22 सबस्क्राईब करा. चला तर मग सुरुवात करूया ओरिओ बिस्किटच्या मोदकाला. खूप सुंदर असे मोदक आहेत हे. इथे मी 3 ओरिओ बिस्किटचे पॅकेट घेतलेले आहेत. त्या 3 पॅकेटचा आता आपण मोदक बनवणार आहोत. सुरुवातीला आपण त्यातले सगळे बिस्किट काढून घ्यायचेत आणि बिस्किट काढून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला जे क्रीम असतं ते क्रीम आणि बिस्किट आपल्याला वेगवेगळं करून घ्यायचं आहे. आता इथे मी तुम्हाला दाखवते व्हिडिओमध्ये कशा पद्धतीने आपण क्रीम आणि बिस्किट वेगळं करायचं. ते सगळे आपण बिस्किट पहिले प्रत्येक पूर्ण पॅकेट सगळे रिकामी करून घेऊया. आता एका बाउलमध्ये आपण हे बिस्किट अशा पद्धतीने काढून घ्यायचं आहे आणि छोटी सुरी वगैरे घ्यायची किंवा चमचा घ्यायचा आणि चमच्याने किंवा सुरीने आपण हे बिस्किटमधलं जे क्रीम आहे ते क्रीम सगळं वेगळं करून घ्यायचे. अशा पद्धतीने आपण सगळे बिस्किटचे क्रीम वेगळे करून घेतलेले आहेत. आता जे नुसतं बिस्किट उरलेलं आहे त्याला मिक्सरला आपल्याला पूर्णपणे मस्तपैकी एकदम बारीक स्मूथ अशी त्याची पावडर तयार करून घ्यायची. त्याच्यात काही मिक्स करायचं नाही आहे. नुसती ही बघा अशा पद्धतीने पावडर पूर्ण तयार करून घ्यायची आहे. आता ही पावडर आहे, या पावडरमध्ये आपल्याला साखर वगैरे काहीही मिक्स करायचं नाही. फक्त 3 टेबलस्पून मी ह्याच्यासाठी दूध वापरलेलं आहे. दूध टाकताना जरा 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 करून टाका. एकदम टाकलं तर आपलं बॅटर पातळ होईल आणि आपले मोदक तयार होणार नाहीत. मला टोटल तिथे थोडं थोडं करून मी 3 टेबलस्पून दूध वापरलेलं आहे आणि दुधाने आपण जसं चपातीचं पीठ भिजवतो तशा पद्धतीने आपण हे असं सगळं व्यवस्थित असं भिजवून घ्यायचं आहे. बाकी त्याच्यामध्ये काही नाही, फक्त बिस्किटची पावडर आणि दूध अशा पद्धतीने हा बघा असा आपण एक गोळा तयार करून घेतलेला आहे. आता आपल्याला त्याच्या मोदकामधलं स्टफिंग करायचं आहे. ते स्टफिंग करण्यासाठी जे आपण मगाशी क्रीम काढलेलं होतं बिस्किटचं ते क्रीम घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये मी अर्धा कप डेसिकेटेड कोकोनट टाकून घेणार आहे. डेसिकेटेड कोकोनट ऑप्शनल आहे, पण थोडंसं त्या आपल्या बॅटरला थिकनेस येण्यासाठी आपण हे डेसिकेटेड कोकोनट टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी 1 टेबलस्पून दूध टाकून घेतलेलं आहे आणि ते पण सुद्धा आपण सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याचंसुद्धा एक अशा पद्धतीने गोळा तयार करून घ्यायचा आहे. म्हणजे आपण आतलं स्टफिंगसुद्धा तयार झालेलं आहे. आता हे बघा अशा पद्धतीने इथे मी एक मोदकाचा साचा घेतलेला आहे. त्याला काही मी असं ऑइल वगैरे काही लावून घेतलेलं नाही आहे, कारण का आपलं बॅटर ऑलरेडी असं नरम आहे. त्याच्यामुळे असं व्यवस्थित आपण ते बॅटर त्याच्यामध्ये राहतो. म्हणून आता इथे गोळा एक तयार करून घेतलेला आहे. आपण मोदकाचा साचा असा व्यवस्थित घट्ट पकडायचा आणि आपण जो चॉकलेट फ्लेवर आहे तो सगळा आपण साईडने आधी व्यवस्थित असा लावून घ्यायचा. सगळीकडनं चेक करायचं कुठे गॅप राहिली नाही आहे ना, असं व्यवस्थित सगळीकडनं बघून सगळीकडनं व्यवस्थित असं ते पसरवून घ्यायचं आहे. आता त्याच्यामध्ये आपण स्टफिंगसाठी आपण जे क्रीमचं म्हणजे कोकोनट आणि क्रीमचा बॅटर बनवला होता त्याचा छोटासा गोळा घ्यायचा आहे. तो त्याच्या आतमध्ये प्रेस करून घ्यायचा आणि त्याच्यावरती आपण अशा पद्धतीने परत दुसरा आपला चॉकलेटचा बॅटर घ्यायचा आणि तो काढून वरती पूर्णपणे ते प्लेन करून घ्यायचं आणि मस्तपैकी अलगद असा आपण हा आता आपला असा मोदक तयार केलेला आहे. हे बघा अशा पद्धतीने आपण ओरिओ बिस्किटचा मोदक तयार केलेला आहे. करायला खूप सोपा आणि खायला खूप टेस्टी आणि बाप्पाला ह्या वेळेला वेगवेगळे नैवेद्यासाठी मोदक झालेच पाहिजे ना, त्याच्यातला हा ओरिओ बिस्किटचा मोदकची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे. व्हिडिओ आवडला तर रुहीज किचन 22 सबस्क्राईब करा. बेल आयकन दाबा, कारण अशा भरपूर रेसिपी तुमच्याबरोबर ह्या दाखवणार आहे. त्याच्यामुळे बेल आयकन नक्की दाबा, म्हणजे सगळे व्हिडिओ पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोहोचतील. त्यामुळे रुहीज किचन 22 लगेच सबस्क्राईब करा. थँक्यू.